बोईसर विधानसभेचे लोकप्रिय उमेदवार राजेश पाटील यांच्या वसई पूर्व पट्टीतील दौऱ्यास उत्स्फूर्त प्रतिसाद। वसई पूर्व विभागात धावता दौरा आयोजित करण्यात आला। टिवरी येथून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास हार अर्पण करून व मानवंदना देऊन या दौऱ्यास सुरुवात करण्यात आली। टिवरी, राजिवली, मधुबन मार्गे, गोखिवरे, फादरवाडी, बोयदापाडा, सातिवली, वालिव गांव, वर्धमान मार्गे, गावराईपाडा, संतोष भुवन, बिलालपाडा, धानीव, शांतीनगर, नवजीवन, वसई फाटा, कार्नर मीटिंग व पेल्हार, सोपारा फाटा येथे या दौऱ्याचा समारोप करण्यात आला। या दौऱ्या दरम्यान प्रत्येक ठिकाणी उमेदवारांचे जंगी स्वागत करण्यात आले, महिलांकडून औक्षण करण्यात आले, तर युवकांनी बाईक रॅलीच्या माध्यमातून अभूतपूर्व सहभाग नोंदवून वेगवेगळ्या विभागातील व्याचे पदाधिकारी, माजी लोकप्रतिनिधी यांच्या मार्गदर्शनात संपूर्ण महानगरपालिका क्षेत्रातील मतदारसंघात प्रचंड उत्साहात हा दौरा यशस्वी करण्यात पुढाकार घेतला। मतदारांतील उत्साह व उमेदवारांच्या दौऱ्याचा झंझावात यातून बोईसर विधानसभेचे लोकप्रिय उमेदवार यांचा दांडगा जनसंपर्क दिसून आला आणि विजय हा व्याचाच होणार याची खात्री मतदार देत असल्याचे चित्र स्पष्ट दिसून येत आहे। लोकांच्या पद्धतीने प्रचाराला आपल्याला लोकांपर्यंत आपला चिन्ह पोहोचवण्यासाठी प्रयत्न झालेला आहे। प्रचाराला आता तरी 5-6 दिवस झाले असतील आम्हाला, आमचा झंझावात प्रचार चालू आहे आणि सर्वत्र मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळतोय। माय भगिनी, मुलं, वृद्ध, नागरिक सर्वांचा प्रचंड प्रतिसाद मिळतोय आणि 100% विजयाची नांदी आहे। आपल्या समोर 2 तुल्यबळ उमेदवार आहेत। एक आपल्याच पक्षातून गेलेले दलबदलू आहेत आणि अजून नवीन दुसऱ्या पक्षाचे उमेदवार। अशा पद्धतीत आपण कितपर्यंत लोकांपर्यंत पोहोचलेला आहात? तर खरं म्हणजे आमच्या समोर जे उमेदवार आहेत ते एकतर म्हटलं लोकलच नाहीत, कुठे ठाणा का कुठे दुसरे नंदुरबारचे वगैरे आहेत आणि एक आहे ते दलबदलू उमेदवार आहेत, ते आमच्याच पक्षातून निवडून तिकडे पक्ष बदलून गेलेले आहेत। त्याच्यामुळे अशा लोकांची प्रतिमा काय नाही आहे आणि आम्ही एकनिष्ठ आहोत। आमचे लोकल उमेदवार आहेत, शेतकरी उमेदवार आहेत, आदिवासी कार्यकर्ता आहे, अशा प्रकारचा एक तुल्यबळ असा तळागाळातला कार्यकर्ता हा आमचा उमेदवार आहे। मतदान किती मताधिक्यांनी तुमचा विजय होण्याची शक्यता आहे? आमची जी सीट आहे ती साधारण एक 50 ते 60 हजार मताने निश्चित निवडून येईल। मतदारांना काय आवाहन करणार आपण? म्हणून मतदारांना एवढंच आवाहन करू का आम्ही तुमच्याकडे जेव्हा मतं मागायला येतो तेव्हा आमचं काम घेऊन येतो। आम्ही 365 दिवस आमचे जेवढे कार्यकर्ते उभे आहेत ते लोकांच्या, नागरिकांच्या संपर्कात असतात। निव्वळ मत मागायला आम्ही जात नाही आहेत। आता बरेचसे पक्ष आहेत ते फक्त मतं मागायला येतात, ते वर्षभर 365 दिवस कधीच दिसत नाहीत। तर कुठल्या गल्ली बोळात त्यांनी एक लाईट लावलेलं नाही, कधी गटर साफ केलेलं नाही किंवा लहानसं एखाद्याचं राशन कार्ड पण बनवलेलं नाही। अशा प्रकारची लोक फक्त आणि फक्त मतं मागायला येतात। आम्ही आमचं काम दाखवून मतदान करतो। आमच्या हातून खूप कामं झाले आहेत, येणाऱ्या काळामध्ये विलंबित कामं असतील ती पण होतील। सातिवलीच्या या भागामध्ये टोकापर्यंत पाणी आणलेलं आहे, विभागात पाणी पोचलेलं आहे। तर येत्या काही महिन्यामध्ये संपूर्ण सातिवलीत माय भगिनी आमच्या लोकनेते इंद्र ठाकूर ज्या योजना राबवल्यात त्याच्यातून मुबलक पाणी आमच्या माय भगिनीने मिळेल।